नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आत्ता मी चालली आहे बाहेर म्हणजे आमचा जो गार्डनिंग ग्रुप होता तर त्या गार्डनिंग ग्रुपमध्ये एक कपल आहे. तर त्यांनी छान अशी त्यांची बाग डेव्हलप केली आहे आणि त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केले त्यांच्या म्हणजे प्लॉटवरती. तर तिथंच जायचं आहे, थोडासा अल्पपहार वगैरे ते देणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी सगळ्यांना खास करून म्हणजे अगदी आग्रहाचं इन्व्हिटेशन दिलं आहे. तर स्टे ट्यून कनेक्टर हा आजचा व्हिडिओ खूप छान आणि सुंदर असा होणार आहे. प्लस तुम्हाला एका बागेची टूर पण मिळणार आहे. कनेक्टर हा. आता इथं आम्ही नवरत्न नाश्ता सेंटरमध्ये आलो आहे आणि छान असा नवरत्न डोसा घेतला आहे. तर सगळेजण आम्ही इथं छान नाश्ता करतो. आमच्या गार्डनिंग ग्रुपची मैत्रीण अमिना यांचं हे फार्म हाऊस इथं होणार आहे. तर फार्म प्लॉट आहे. तर या ठिकाणी त्यांनी थोडंसं गार्डनिंग केलं आहे. तर ते पाहण्यासाठी आम्ही आलो आहे. कोल्हापूर रोड या ठिकाणचं त्यांचं हे प्लॉट आहे, त्या ठिकाणी आत्ता आलो आहे. बाहेरून तर खूप छान दिसत होतं. अगदी दगडी चिरामध्ये याचं बांधकाम केले त्यांनी. खूप बंदिस्त असं गेट वगैरे आणि बंदिस्त कंपाऊंड केलेलं आहे छान असं. वाव, मस्त आहे. तुमचं छान फार्म हाऊस होणार आहे बघा. एक बांधून टाका. सगळ्या प्रकारची फळझाडं लावलेत. हा, सापाला एक घ्या, कोपऱ्यात आहे बघा. वाव, मस्त. किती छान आलंय बघा चाफ्याचं झाड. अरे खाली खोल भरपूर केले तुम्ही. हा? होय 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 की नाही, झाडं भरपूर खाली आहेत अशी. वाव, मस्त मस्त. पिकलेले आहेत बघा. किती छान ना. मस्त लागलेत पेरू. हा, छान लागलेत पेरू एकदम. झाडं मोठी मोठी लावलेत सगळी फळांची. तिथून आणलेलं ना लिंबूचं, मलकापूर वरनं. आमचं आधीच वाळून गेलं. अय्या, हे पपई कसले आहेत? कसले छान लागलेत. अजून घेऊन गेलो नाही अजून. हो, किती लागलेत बघा. जास्त नाही जकडले तेवढे झाड हा इकडून रोड टच झालं. दोन्हीकडे पण. मैत्रिणीच्या फार्म प्लॉटवरती आलो आहे आम्ही आणि खूप छान त्यांनी गार्डनिंगचा कोर्स झाल्यानंतर ना भरपूर अशी झाडं लावलेली आणि छान आता झाडांना फळं वगैरे पण लागलेत. हे चिक्कूच आहे. आंबा चिक्कू भरपूर लावलेत. अनंताचं लागलंय का ते? अनंताच मस्त. आज नाही हायब्रिड अनंत आहे का? पांढरी आहेत का पिवळी? पांढरं आहे आणि नंतर का नाही पिवळे होतात ते जे आहे प्राजक्त. हा, पारिजातक. त्याला पण रोप तयार हे ब्लू शॉवरचं झाड आहे. ते चिमटे म्हणत होते. आणि विशेष गोष्ट म्हणजे महिन्यातून एकदा टँकर आणला जातो आणि इथं पुढं ना टाकी आहे. तर त्या टाकीमध्ये पाणी ओतलं जातं. दाखवते मी टाकीसुद्धा तुम्हाला. इथं कोपऱ्याला पाण्याची टाकी आहे आणि पाण्याचा वापर अगदी व्यवस्थित करून त्यांनी झाडं छान अशी जतन केली आहेत. आणि झाडांमधलं अंतर, मला ते अंतर त्यांनी जे ठेवलेलं ते आवडलं, कारण झाडं मोठी झाल्यानंतर स्पेस लागतो भरपूर असा. तर आत्ता छान अशी आमची जी गार्डन टूर म्हणूया किंवा प्लॉटवरची त्यांनी जी झाडं वगैरे लावलेत, फळझाडं, फुलझाडं, तर ते पाहायला आम्हाला त्यांनी बोलवलेलं आणि खूप सुंदर पद्धतीनं डेव्हलप केले. त्यांनी गार्डनिंग कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांनी तो प्लॉट सगळा डेव्हलप केला आहे. मस्त असा अगदी बंदिस्त कंपाऊंड वगैरे केलं आहे आणि आतमध्ये भरपूर अशी फळांची, जास्त करून आंबा, चिक्कू आणि पेरू, पपई अशी 4 फळांची झाडं आहेत. आणि खूप सुंदर झाडं ती वाढलेली पण आहेत अगदी वर्षभरामध्येच. आणि म्हणजे एक वर्षभरामध्ये आम्हाला पाहायला मिळालं की आमच्याबरोबर जे स्टुडंट होते तर त्यांनीच ती छान अशी बाग तयार करायला घेतली आणि मस्त त्यांचा तो रिझल्ट बघितल्यानंतर खूप सुंदर वाटलं. आणि झाडांची निगा राखण्यासाठी तिथं पाणी अवेलेबल नाही आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे अजून, म्हणजे लाईट त्यांनी घेतलेली नाही आहे प्लॉटवरती. तरीसुद्धा बाहेरून टँकर 1 महिन्यातून आणावा लागतो आणि 2 दिवस आडाला 3 दिवस आडाला असे पाणी घालत असतील.
तर अशा पद्धतीनं सुद्धा झाडांचं संगोपन करणारी लोक आहेत आपल्या ग्रुपमध्येच. हे पाहिल्यानंतर खरोखर खूप म्हणजे छान वाटलं. म्हणजे नुसता गार्डनिंगचा कोर्स केला आहे आणि परत काहीच नाही केलं असं नाही आहे, तर काहीतरी म्हणजे रोजच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घेणारी लोकंसुद्धा आपल्या ग्रुपमध्ये आहेत. हे पाहून खरोखर आनंद झाला. आमच्यापैकी बरेच जण आले नव्हते, जे आमचे सहकारी स्टुडंट होते, तर बरेच जण आले नव्हते, बरेच जण आलेले. तर आम्ही जे काही 7-8 जण होतो, म्हणजे लेडीज आणि जेंट्स मिळून, सरसुद्धा होते. तर छान असं आम्ही अल्पपहार वगैरे केल्यानंतर त्यांच्या त्या प्लॉट गार्डनला आम्ही भेट दिलेली. मस्त वाटलं, खूप सुंदर असं ते प्लॉट गार्डन बघितल्यानंतर. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलवरती तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद.